रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी घोडबंदर रोडला जे डीमार्ट आहे, त्या डीमार्टच्या आनंदनगरच्या अगोदरचं जे डीमार्ट आहे, त्या आनंदनगरच्या डीमार्टच्या मागच्या साईडला सांगवी हिल्स नावाचा कॉम्प्लेक्स आहे। सांगवी हिल्स कॉम्प्लेक्स जर आपण बघितलं तर साधारणतः 18-19 वर्ष जुनं मात्र नक्की कॉम्प्लेक्स आहे। तिथेच 420 तसं बघितलं तर 575 बिल्टअप असणारा जुना बिल्टअप मी सांगतो आहे। तर तिथे हा एक 1 BHKचा फ्लॅट आहे, जो तसा बघितलं तर फुल्ली फर्निश आहे। तसं घर पण जर बघितलं तर आजच्या हिशोबाने जर बघितलं तर ते मोठं मात्रा नक्की आहे। आणि सांगवी हिल्सला सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे की ह्या निसर्गाला लागून असणारं हे कॉम्प्लेक्स आहे। बखळ मोकळी जागा आजूबाजूला आहे आणि ह्याच्या शेजारी कासारडोली पोलीस स्टेशन पण इकडे जवळच आहे। तर ते सगळे पोलीस स्टेशनचा कारभार तिथनं चालतो। हे जे घर आहे हे तसं बघितलं तर आपण इकडे ज्यावेळेला येतो त्यावेळेला फ्लोअरवरती जर बघितलं तर लिफ्ट मिळते। 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला असणार आहेत। अशा टोटल फ्लॅटची संख्या मात्र 4 आहे एका फ्लोअरवरती। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री जायच्यावर जर बघितलं तर सेफ्टी डोअर मात्र मस्त बनवलेलं आहे। म्हणजे बाहेरच्या दिशेने जर गेलं तर पश्चिम दिशेला आहे आणि आतल्या साईडला आपण जर घुसलो म्हणजे आतमध्ये जर जायचं म्हटलं तर ईस्ट आहे। थोडक्यात ईस्ट असल्यामुळे तुमचं हे जे सूर्य आहे, सूर्याचं ऊन मात्र तुमच्या हॉलला मिळेल, किचनला मिळेल, बेडरूमला मिळेल, हे सगळं मात्र ते नक्की होऊ शकतं। हा सेफ्टी डोअरच्या नंतर तुम्हाला हे परत असं पद्धतशीरने चांगला एक दरवाजा आहे। दरवाज्यानंतर त्यांनी बाहेर सोसायटीचा प्रॉब्लेम नको म्हणून इथे एक शू रॅक बनवलेला आहे। शू रॅकच्या जस्ट बाजूला जर बघितलं तर त्यांनी एक TV युनिट बनवलेलं आहे आणि TV युनिटनंतर हे कलर मात्र त्यांच्या पद्धतीने त्यांनी असा लावलेला आहे। आणि इकडे जर आपण आलो तर इथे मात्र त्यांनी असा सोफा ठेवलेला आहे अशा पद्धतीने। ह्या साईडला एक सोफा आहे, ह्या साईडला पण एक सोफा आहे। इथं तुम्ही बघितलं तर सेंटर टेबल आहे। आपण जर ह्या सोफ्यावरती बसलो, ह्या सोफ्यावरती जर बसलं आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर मात्र तुम्हाला येऊरचा डोंगर तुम्ही बघू शकता, असं व्ह्यू तुम्हाला मिळतो। ह्या सोफ्यावरती जर बसलं तर असं याच्यामधनं येऊरचे डोंगर तुम्हाला एकदम पद्धतशीर आणि नीट अँड क्लीन मात्र तिथनं दिसतो। अशा पद्धतीचा हा हॉल होता। आणि जर पुढे आपण आलो तर पुढे आल्यानंतर इकडे आहे, इथे एक तुमचं वॉशरूम बाथरूम होतं। पण ह्या मंडळींनी काय केलं की बाबा इथे एक्स्ट्रा जे वॉशरूम होतं त्यांनी कट करून इथं वॉशिंग मशीन इकडे ठेवले, त्याच्यामुळे मग इकडलं एक वॉशरूम तुमचं कमी झालं। हे वॉशरूम झाल्यानंतर ज्यावेळेला इकडे आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर इथं हात धुवायचा कार्यक्रम ठेवला आणि इकडे आल्यानंतर मात्र इथे तुम्हाला एक असं सुंदर चांगल्या पद्धतीचं किचन, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। इकडं सकाळचं सूर्य तुमचं इकडे येईल। इकडे एक प्लॅटफॉर्म त्यांनी स्टोरेज म्हणून अशा पद्धतीने इकडं पण करून ठेवलेलं आहे। अधिक ते मस्त जागा भरपूर आहे इथं, परत फ्रीजची जागा आणि इथे परत वरती स्टोरेज करून ठेवलेले आहे अशा पद्धतीचं। खरं तर तसं बघितलं तर हा फुल्ली फर्निश फ्लॅट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे। नंतर जर आपण इकडे आलो तर इथे त्यांनी वॉशरूम एक सिंगल फक्त ह्या बेडरूमसाठी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, इथे अशा पद्धतीचं आहे। नंतर पुढे आलात की तुम्ही हेही त्यांनी सगळं फर्निश केलं, दरवाजा बिरवाजा हे सगळं चेंज केलं। मग इथे त्यांनी सगळ्या ह्या मस्तपैकी मोठं कपाट, ह्या साईडला कपाट ऑलरेडी मोठं कपाट आहे चांगलं। आणि वरती जर तुम्ही बघितलं तर वरती पण स्टोरेजला आपल्याला भरपूर जागा नक्की मिळते। इथं स्टडी टेबल एक ठेवला आहे, परत इथे एक टेबल ठेवला आहे, त्याच्यानंतर हा बेड लागला आहे। आणि वरती जर बघितलं की आपल्याला AC, थोडक्यात म्हणजे साहजिक आलं तर फक्त मला वाटतं कलरिंग आपल्या हिशोबाचं एकदा करणं गरजेचं असेल। परत सकाळचं ऊन मात्र तुम्हाला इथनं ह्या खिडकीतनं सकाळचं ऊन तुम्हाला इथे मिळणार आहे। आता जर तुम्ही इकडे बघितलं तर पुढं जे आहे मेट्रो स्टेशन, त्या मेट्रो स्टेशनपासून हे जे अंतर आहे हे 10 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं अंतर मात्र इथनं तुम्हाला हे असणार आहे। हा 1 BHK फ्लॅट आहे। ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, घोडबंदर रोडला येण्याची मानसिकता आहे, ठाणा स्टेशनपासून 9 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट असणार आहे किंवा हे फ्लॅट असणार आहे। जुना रिसेल फ्लॅट आहे। रिसेल फ्लॅटमुळे कार्पेटचा पण विषय जरा व्यवस्थित जेमतेम असतो। राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तिथं मेंटेनन्सचा पण काय खूप मोठा गंभीर प्रश्न नाही, साधारणतः 2-2.5 हजार रुपये मेंटेनन्स आहे। मुंबईतनं एखादे मंडळी येत आहेत आणि जर त्यांचं ठरलं की बाबा विकेंड होम टाईप जर काही सिस्टम तुम्हाला ठाण्यात घेऊन ठेवायची असली तर त्यासाठी पण हा पर्याय उपलब्ध असू शकतो। याच्यात सोबत मात्र आपल्याला एक कवर्ड कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत असणार आहे। आणि त्या सगळ्या गोष्टींचा अँगल करून ह्या मालकांनी 55 लाख रुपये ॲज इट इज फ्लॅटची किंमत नक्की केलेली आहे। जर अशा पद्धतीचा फ्लॅट कोणाला तयार काम करण्यासाठी वेळ नाही आहे आणि असंच आपल्याला मिळायला हवं तर अशा लोकांसाठी मला वाटतं हा फ्लॅट आहे। निसर्गरम्य वातावरण मात्र तुम्हाला बाजूला आहे, सकाळचं वॉक वगैरे तुम्ही आजूबाजूला मस्त मोकळी जागा इकडे नक्की मिळते। अशा पद्धतीचा हा सांगवी हिल्सचा फ्लॅट आहे।
बिल्डिंग बघितली तर ग्राउंड प्लस 7 माळ्याची आहे, पण आपला मिडल म्हणजे खालच्याच हायर फ्लोअर पण नाही, मिडल प्राइस अशा खालच्याच फ्लोअरला हा फ्लॅट असणार आहे. अशाच पद्धतीचे घर आम्ही ना रोज दाखवण्याचा कार्यक्रम मात्र करतो आहे, जेणेकरून लोकांपर्यंत गोष्टी जात राहाव्यात आणि लोकांकडनं आम्हाला त्याची अजून माहिती विचारण्यासाठी फोन येत राहावं, जेणेकरून आम्ही माहिती देत जाऊ. तर ही जी सेवा आम्ही देतो, ह्या सेवेसाठी आम्हाला थोडे कष्ट जास्त पडले तरी चालतील, आम्ही ते कष्ट करू. पण तेवढं ते सबस्क्रायबरचं बटन, कमेंट्स ते सगळं जर देत गेलात तर खूप चांगलं होईल आणि आमचे घरं बघत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.